आवाज वाढव. सापडलं सोनं महादेव पार्वती लोन सापडलं सोनं महादेव पार्वती. येवला तालुक्यातील श्री क्षेत्र भैरवनाथवाडी राजापूर ममदापूर येथे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. या धार्मिक सोहळ्यानिमित्त दररोज काकडा आरती, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, विविध धार्मिक कार्यक्रमांसह मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात येत असून परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहत आहेत. या अन्नदानामध्ये विशेष आकर्षण ठरली ती कुळदाच्या पिठापासून तयार करण्यात आलेली अनोखी जिलेबी. सोन्याबापू रामदास वाघ व सुखदेव महादू वाघ यांच्या विशेष सहकार्याने तब्बल 50 पायली बाजरीपासून सुमारे 2000 भाकऱ्या तयार करण्यात आला. महिला भगिनींनी गाणे म्हणत आनंदात चुलीवर बाजरीच्या भाकऱ्या केल्या. तसेच 141 किलो कुळदाच्या पिठापासून जिलेबी तयार करून भाविकांना जेवणाची पंगत देण्यात आली. या अनोख्या प्रसादाचा लाभ सुमारे 2000 ते 2500 भाविकांनी घेतल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. बाजरीची भाकरी आणि कुळदाच्या पिठाची जिलेबी हा पारंपरिक आणि आगळावेगळा प्रसाद भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा ठरला असून परिसरात या अनोख्या कुळदाच्या जिलेबीच्या पंक्तीचे मोठे कौतुक होत आहे. धार्मिक वातावरण, हरिनामाचा गजर आणि मोठ्या प्रमाणात होणारे अन्नदान यामुळे भैरवनाथवाडी परिसर भक्तिमय झाला आहे. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी भैरवनाथ मित्रमंडळ, जय बाबाजी भक्त परिवार व समस्त ग्रामस्थ राजापूर ममदापूर परिश्रम घेत आहेत. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत सुरू असलेल्या या धार्मिक सोहळ्यात अन्नदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि भक्तिभावाचे सुंदर दर्शन घडत असून 141 किलो कुळदाच्या पिठाची जिलेबी आणि 2000 भाकऱ्यांचा हा अनोखा महाप्रसाद परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. आवाज वाढव. सापडलं सोनं महादेव पार्वती लोन सापडलं सोनं महादेव पार्वती लोन. पहिल्या सोमवारी महादेव बसले अंघोळी, पहिल्या सोमवारी महादेव बसले अंघोळी, महादेव बसले अंघोळी पाणी सोन्याच्या गंगळी, महादेव बसले अंघोळी पाणी सोन्याच्या गंगळी. बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं, बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं, सापडलं सोनं महादेव पार्वती लोन सापडलं सोनं महादेव पार्वती लोन. दुसऱ्या सोमवारी तया दुधाच्या गागरी, सोमवारी तया दुधाच्या गागरी, दुधाच्या गागरी अभिषेक होतो शंभुवारी, तया दुधाच्या गागरी अभिषेक होतो शंभुवारी. आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया. याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला. तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य.